श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा तिसऱ्या अध्यायामध्ये मागच्या वेळेस आपण 30व्या श्लोकापर्यंत आलो होतो. तर त्याची थोडीशी पुनरावृत्ती करून 30व्या श्लोकाच्या पुढे आपण जाऊया. तेव्हा 30वा श्लोक असं सांगतो की आशा, ममता इत्यादीचा त्याग करून भगवत अर्पण बुद्धी ठेवावी आणि युद्ध करण्याची आज्ञा दिली, म्हणजे स्वधर्म पाळावा. तर स्वधर्म पाळत असताना किंवा स्वभावाच्या अनुसार जो काही स्वधर्म मिळाला आहे त्या स्वधर्माच्या अनुसार कर्तव्य जर करायचं असेल तर ते कर्तव्य करत असताना फलाची आसक्ती, ममता या दोन गोष्टीचा त्याग करणं हे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर भगवत अर्पण बुद्धीही ठेवली पाहिजे. हा त्याच्यातला मुख्य गाभा आहे. शब्दशः अर्थ असा आहे की अंतर्यामी परमात्मा अशा माझ्या ठिकाणी गुंतलेल्या चित्ताच्याद्वारे सर्व कर्मे मला अर्पण करून आशारहित, ममतारहित, संतापरहित, विगतज्वरा संतापरहित होऊन तू युद्ध कर, असा हा त्याने आदेश दिलेला आहे भगवंताने अर्जुनाला. असा हा 30वा श्लोक आहे. त्याची थोडीशी पुनरावृत्ती करू आपण की ह्या ठिकाणी साधारणपणे कर्म करणारा जो मनुष्य असतो त्याची जी स्थिती असते ती स्थिती ही कामनेने युक्त असते. एखादी कामना पूर्ण करावी ह्या उद्देशाने कर्म तो करत असतो. आणि जे काही त्याला वस्तू प्राप्त झालेली असते, जे काही त्याला त्याच्या जवळच्या ज्या काही सामुग्री असतात, मग मालमत्ता असेल, आप्तसख्य असतील, हे जे काही प्राप्त असतं ह्या प्रत्येक प्राप्त झालेल्या गोष्टींमध्ये त्याची ममता ही अतिशय अशी दृढ असते. ममत्व प्राप्त झालेलं असतं त्याचं. आणि त्याला आपल्या या कर्मामध्ये फल प्राप्त व्हावं, फळाची अशी अपेक्षा असते. त्या फळाच्या अपेक्षा आणि असलेल्या वस्तूमध्ये ममता, ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि त्यामुळे आणि त्याच्याशिवाय विगतज्वर हा असा शब्द वापरला आहे. विगतज्वर म्हणजे काय की मागे घडलेल्या घटना ज्या असतात ना त्याच्याबद्दलचा जो चिंता असते. म्हणजे जितकं माणसाचं असं वय वाढत असतं की नाही, त्याचं काय लक्षण असेल तर त्याच्यामध्ये मधून एक संताप असा धुमसत असतो मध्ये. विगतज्वर हा जो शब्द आहे ना हा कोणाकरता आणि कसा लागू आहे तर विगतज्वर म्हणजे काय की मागे घडलेल्या सगळ्या घटनेचे सारखं स्मरण होत असतं आणि त्या स्मरणातून त्याला एक संताप निर्माण होत असतं. संताप का निर्माण होतो की आपण एवढं सगळ्या लोकांकरता केलं, इतकं आपण सगळं त्याग केला, पण आपल्याकरता कोणीही काही केलेलं नाही, अशी सारखी त्याला हे आठवण येत असते. त्याचं जीवनातली एक गोष्ट अशी व्याप्त होत राहते. जसं जसं वय वाढत राहतं ना, तरुणपणापासून मध्यवयात आणि मध्यवयापासून वृद्ध वयात जसं जसं त्याचा प्रवास सुरू होतो, तर जसं वृद्ध झाला याचं लक्षण काय असेल तर अनेक लक्षणापैकी एक लक्षण असं आहे की मागे घडलेल्या घटनाचं स्मरण करणे. नुसतं स्मरण नाही आहे, त्या स्मरणाबरोबर संताप करणे आणि तो संताप मधल्यामध्ये धुमसत राहणे. त्यामुळे काय होतं की तो संतापमध्ये धुमसत असल्यामुळे कर्तव्य करण्यामध्ये लक्ष राहत नाही. शब्द इथे भगवंताने वापरला आहे विगतज्वर, म्हणजे त्या मागे घडलेल्या प्रत्येक घटनेचं सारखं चिंतन करत त्या चिंतनामध्येच मनुष्य हा तप्त होत असतो, संतप्त होत असतो. आणि त्या संतापामध्ये त्याची एकाग्रता बिघडते. एकाग्रता बिघडू नये म्हणून सांगितले की तू त्याचा विचार करू नको, तू संतप्त होऊ नकोस. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय की सध्या जे काही तुला प्राप्त झालेली गोष्ट आहे, घर दार, ऐश्वर्य, स्त्री, पुत्र, हे जे काही तुला सगळं प्राप्त झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तू माझ्या आहेस म्हणून त्याच्यामध्ये जे ममत्व, ज्याच्यामध्ये त्याच्यात जी आसक्ती तू बाळगलेली आहेस, त्या आसक्तीमुळे सुद्धा तुझं कर्तव्यामधून लक्ष उडालं. कर्तव्यातून लक्ष उडण्याचे कारणं सांगतात. पहिल्यांदा काय की ह्या दुसरी गोष्ट ही आहे की प्राप्त असलेल्या गोष्टीमध्ये
मी एवढी मेहनत करून इतकी संपत्ती कमवली, मी एवढी मेहनत करून एवढी मालमत्ता कमवली, हा जो एक सारखा विचार चालू आहे. एक विचार जुना की मागे मी असं असं केलं होतं पण मला काही कोणी त्याबद्दल काही प्रशंसा केली नाही, काही नाही, उलट माझ्या पदरी जे आहे हे दुःखच आलं, हा एक संताप. आणि दुसरी गोष्ट, प्राप्त परिस्थितीमध्ये सारखं त्याच्यामध्ये हे ममत्व आहे. आणि हे ममत्व असल्यामुळे कर्तव्यात लक्ष नाही. आणि तिसरी जी गोष्ट आहे ना, या तिसऱ्या गोष्टीमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की हे जे मी काय कर्तव्य करतो, ह्या कर्तव्यातून मला अमुक अमुक गोष्ट प्राप्त झाली पाहिजे. आता मी जे काय काम कर्तव्य करतो आहे, या कर्तव्यातून मला लोकांनी प्रशंसा द्यावी, मला त्याच्याबद्दलचं ॲप्रिशिएशन मिळावं. आता हे पुढे भविष्याचं गोष्ट आहे. म्हणजे 3 गोष्टी आहेत. एक भूतकाळ आहे, एक वर्तमान काळ आहे आणि एक भविष्यकाळ आहे. या 3 गोष्टीमध्ये मनुष्य कसा व्याप्त असतो. भूतकाळाबद्दल संताप आहे, वर्तमान काळाबद्दल ममत्व आहे, आणि भविष्यकाळाबद्दल काय आहे तर ती आशा आहे. 3 गोष्टीचा त्यांनी बरोबर उल्लेख केलेला आहे. भगवंतानी काय सांगितलं की तुला जर युद्ध जर करायचं असेल, युद्धामध्ये जर एकाग्रता आणायची असेल, तर तुला हे 3 गोष्टीने तुझ्या ह्या कार्यामध्ये अडथळा आणतील. प्रत्येक माणूस कोणतंही कर्तव्य करत असेल, कुठलाही प्रकल्प तो राबवत असेल, तर त्याला या 3 गोष्टीचे नेहमी अडथळा आहेत. तो जेव्हा ते कार्य करत असतो ना, त्यावेळेस पहिली गोष्ट जुन्या गोष्टीचे स्मरण आहे सारखं, की अरे मग काही संबंध नसतो त्या कर्तव्याचा आणि जुन्या घडणाऱ्या घटनेचा काडीचाही संबंध. देवाची पूजा चालू आहे आणि 50 वर्षापूर्वीची आठवण आली की शाळेमध्ये शिक्षकाने आपल्याला कारण नसताना मारलं होतं. आता काय अडलं त्याचा विचार करायचा माणसाला. म्हणजे अचानक येते ही आठवण. म्हणजे गंमत अशी आहे की तो काय आमंत्रण करत नाही या गोष्टीचं, पण विलक्षण रीतीने त्याला असं जुनी एक घटना अशी आठवते, किंवा लहानपणी आपल्याला वडिलांनी कारण नसताना मारलं होतं. आता हा स्वतः वृद्ध झालेला आहे, त्याचे वडील केव्हाच गेले, वर स्वर्गवासी झालेले आहेत, पण आठवण कुठली येते, 50 वर्षापूर्वी त्याला वडिलांनी शिक्षा केली होती, आता देवाची पूजा करतो आहे. हे असं का घडतं ह्याचं कारण लक्षात घ्या की बीजांशाने कारण देहामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मुरलेल्या आहेत, त्या बीजस्वरूपामध्ये आहेत त्या. आणि त्या काय होतात की त्या सारख्या चळवळ करत असतात. त्या कधीकधी अशा विलक्षण रीतीने बाहेर येतात की तुमची मनाची स्थिरता त्याला देखवत नाही. तुम्ही एकाग्रतेने एखादं कार्य करत असताना त्यावेळेस ते जे बीजस्वरूपामध्ये त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी एकदम उसळून बाहेर येतात. आणि बघा तुम्हाला असं पुष्कळदा अनुभव असेल की एखादी गोष्ट खूप एकाग्रतेने जेव्हा करता त्याच वेळेस बरोबर हा जुना असा एखादा प्रसंग आठवतो आणि ती वस्तू आपण यांत्रिक पद्धतीने करतो. देवाला गंध लावणं चालू आहे, आंघोळ घालणं चालू आहे, सगळ्या प्रकारचं सोपस्कार देवाचे चालू आहेत, पण स्मरण कुठलं आहे 50 वर्षापूर्वीचं. बरं नुसतं स्मरण नाही आहे, त्या स्मरणाबरोबर संताप आहे की फार अन्याय झाला हो आमचा. मग मध्येच त्यावेळेस जर समजा एखादा जुना मित्र जर आला बरं का, की त्यावेळेस जर आला, नमस्कार, हां बसा बसा, मग ते म्हणा काय चाललं आहे तुमचं, पूजा चालू आहे, मागेच येऊन बसतो तो. बरं पूजा चालू आहे तर बाहेरच्या खोलीत तरी बसावं ना, मागे येऊन बसतो, बरं चालू द्या, काय नाही, काही गप्पा सुरू होतात. आणि गप्पा सुरू होताना 50 वर्षाची घटना तो त्याला शेअर करतो. हे बघा आपण किती चांगले होतो दोघंजणं, पण पूर्वी कशी घटना घडली. आणि कार्य चालू आहे श्रीकृष्ण भगवानावर अभिषेक करण्याचं. किती वेळेला असं आपण पाहतो की पूजा करताना माणसं अनावश्यक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होतात, एरवी नाही होणार. हे असं का घडतं म्हणजे चिंतन करण्याचा विषय आहे की जेव्हा जेव्हा आपण ग्रंथवाचन असो, पूजा करायचं कार्य असो, किंवा एखादी चांगली गोष्ट आपण करत असताना कुठेतरी जुन्या भूतकाळामध्ये आपण जातो आणि आपल्यावर जो अन्याय झालेला आहे त्याचं स्मरण करून आपण उद्वेग करत असतो, संताप करत असतो. आणि त्या उद्वेग संतापामुळे होतं काय की प्रत्यक्ष वर्तमान काळामध्ये जे काही कार्य तुम्ही करत असता त्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. हे आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं की ह्या उद्वेग, ह्या संतापारहित तुला राहायचं आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की सहजच कोणी आपले आप्तस्वकीय आले तर काय बुवा नवीन घर बांधलं आहे, कसं काय नाही वगैरे,
त्याने इतका उत्साह आलेला असतो, मग सगळं कसं घर बांधलं आहे, काय केलं आहे, काय नाही, सगळं सांगत असतो पूर्ण. म्हणजे त्यांनी जे विचारलेले प्रश्न तर असोच, पण न विचारलेल्या प्रश्नाचंही उत्तर द्यायला लागतो. आणि मग हे काय आहे हे दर्शन असं आपण का सांगत असतो? वस्तुतः त्या व्यक्तीचं तुमच्या घर बांधण्याशी काही घेणं देणं नाही. त्याला काही रस नसतं तुम्ही काय घेतलं आहे, फर्निचर काय केलं आहे, घर कसं बांधलं आहे, काय नाही, काही त्याचं घेणं देणं नसतं. पण आपल्याला एवढा उत्साह असतो आपल्यामध्ये की आपण सांगत असतो की ही अशी रचना आहे, ह्याच्यामध्ये इतक्या प्रकारच्या सोयी आहेत, इतके वर माळ्यामध्ये इतकी ही स्पेस केलेली आहे, तो माळ्यामध्ये त्याच्या वस्तू आणून ठेवणार आहे का? याचं मूळ कारण लक्षात घ्या. हे आपण का सांगत असतो? आपल्याला त्या वस्तूमध्ये ममत्व असतं, ते निमित्त असतं. आलेली व्यक्ती हे निमित्त आहे, पण दाखवण्याचा उत्साह का निर्माण झाला की आपली जी वस्तू आहे ना, जी खरं म्हणजे दाखवायची गरज नाही. म्हणजे संबंधित असेल ठीक आहे, म्हणजे आपल्या बायकोला जर त्यांनी विचारलं की अमुक एक जागा कशी बांधावी काय नाही, तिथपर्यंत चर्चा आपण समजू शकतो. पण बायकोच्या बाहेरचे माणसं आले, अति दूरचे, तर त्यांना सांगा, त्याच्या बायकोचा मामा आला, मामाला सांगायची गरज नाही ना की आपण असं असं केलं म्हणून. पण तो मामा हे निमित्त असतं. खरं मधला अंतःकरणातला भाव काय हे समजणं महत्त्वाचं आहे. अंतःकरणातला भाव हा असतो की हे मी केलेलं आहे आणि हे माझं आहे. निमित्त त्या मामाचं आहे. पुन्हा तो मामा निघून गेल्यानंतर त्या मामाची आठवणी येणार नाही. मग हे सगळी स्फूर्ती आली कुठून सांगायची? माणूस बघा, शेतावर सुद्धा, शेत घेतलं विकत किंवा एखादं पीक वगैरे आलं असेल तर खेड्यातले लोक बघा सगळं सांगतात की याला बियाणं किती लागलं, खत किती लागलं. त्याला त्याच्यातलं काही काडीचं त्याला ज्ञान नसतं आणि त्याची त्याला गरजही नसते. पण काही लोक इतके सांगत असतात ना आपण काय केलं ते, ज्याचा काही संबंध नाही. आपल्या पूर्ण आपण आयुष्यामध्ये जर आपल्या बोलण्यामध्ये जर आपण संशोधन केलं तर असं लक्षात येईल की आपल्या बोलण्यामध्ये 80% हे बोलणं असं आहे की ज्याचा समोरच्या व्यक्तीशी काडीचाही संबंध नाही, तेव्हा आपण बोलतच असतो, सांगतच असतो. आपण काय सांगत असतो की मी माझ्या मेहनतीने इतकं कमवलेलं आहे आणि माझी संपत्ती ही अशी अशी आहे. त्याच्यानंतर माझा मुलगा एवढा शिकला, इतका मोठा झाला, परदेशात गेला आणि त्याचा पगार इतका आहे. त्या पगारातला काही हिस्सा समोरच्याला देणार आहे का तू? त्या पगार समजा त्याला महिन्याला 5 लाख रुपये मिळाले, त्याचे 5,000 तरी तू समोरच्या येणाऱ्या माणसाला दान करणार आहेस का? मग सांगितलं कशाला? म्हणजे माणसाची वृत्ती मी सांगतो की माझा मुलगा, माझी बायको, माझी संपत्ती, ह्या सगळ्याबद्दल विश्लेषण करण्याची एवढी प्रवृत्ती असते, इतकी तीव्र प्रवृत्ती असते की समोरच्या व्यक्तीचा त्याचा काही घेणं देणं नाही. घरामध्ये संन्यस्त मनुष्य आलेला आहे, संन्यासी आला आहे, त्याची पूजा अर्चा करण्याच्याऐवजी तो काय म्हणतो माहिती आहे, माझ्यावर परमेश्वराची फार कृपा आहे. कशी काय कृपा आहे? कारण म्हणे एवढं घरदार मला दिलं. मग कसं घरदार दिलं? मग याच्या इतक्या खोल्या आहेत. संन्यासी राहिले बाजूला, ईश्वर राहिला बाजूला, काय? आणि वर्णन कशात सुरू झालं तर घराचं वर्णन सुरू झालं. पहिल्यांदा संन्यासाला नमस्कार केला, सगळं झालं, पाय धुतले, त्याला आसन दिलं, सगळं झालं. पण मध्ये प्रेरणा वेगळीच आहे. अंतःप्रेरणा जी आहे ना, हे आपल्या वस्तूशी, आपल्या असलेले आप्तस्वकीयाशी आणि आपलं स्वतःबद्दलचं हे जे ममत्व आहे ना, हे ममत्व इतकं मध्ये घुसलेलं आहे ना की आपल्या कळत नकळतपणे आपण जर आपल्या दिवसभराच्या 24 तासाच्या पूर्ण आपण आपल्या आचरणाचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येईल की 80 ते 90% जे आहे ना, हे अनावश्यक आपण सांगत असतो. आता संशोधन करा. आता ह्याच्या पुढे बघा तुम्ही की आपल्या बोलण्यात असं किती प्रमाणात आहे. आपल्याला आपला इतिहास, भूगोल कोणी सांगायला सांगितला होता का? पण आपण इतिहास सांगतच सुटलो की नाही की असं माझी नोकरी किती तारखेला मी अपॉइंटमेंट लेटर मिळाली सांगतो. तो समोरच्याचं काही घेणं देणं नाही त्याची. आणि सुरुवातीचा पगार किती होता आणि किती वाढला आणि त्याच्यातून मी एक एक पैसा बाजूला टाकून किती संपत्ती गोळा केली, वर्णन चालू आहे. समोरचा खरं म्हणजे झोपेत येतो, डोळे जरी उघडे असले ना तरी तो निद्रेत गेलेला आहे आणि त्याला रस नाही त्याच्यामध्ये. पण तुम्ही सांगत असता. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जो गोषवारा केला
आणि अध्ययन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपलं प्रचंड ममत्व आहे ह्याच्यामध्ये. आमच्या मालमत्तेमध्ये, आमच्या संपत्तीमध्ये, आमच्या स्त्रीपुत्रामध्ये आम्हाला इतकं ममत्व आहे की आम्ही अध्यात्माचा आधार घेऊन आम्ही संपत्तीचं वर्णन करतो. म्हणजे मी सात्विक लोकांबद्दल बोलतोय, बाकीच्या लोकांबद्दल न बोललेलंच बरं. मी वर्णन कोणाचं करतोय? सात्विक लोकांचं वर्णन करतोय. की सात्विक लोकांमध्ये पाठांतर जरी झालं असेल सगळं की ममत्व असू नये, तरी आचरणामध्ये नकळतपणे कसं बाहेर येतं त्याच्याबद्दल बोलतोय मी, की हे मध्ये लपलेलं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णसुद्धा कुठल्या राक्षसाला सांगत नाहीत. हे भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनालाच सांगतायत. काय सांगतायत? की बाबा रे, तू ममत्व सोड, ममत्व सोड आणि विगतज्वर म्हणजे मागे घडलेल्या घटनेबद्दलचा संताप सोड. काय? ह्या दोन गोष्टी सोडणं आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणजे आशा. काय? की मी आता एवढं अनुष्ठान करणार, इतकं मी साधना करणार, इतकं माझं मी पूजा अर्चा करणार, मी इतकं दिनचर्या अशी घालवणार. उत्तम आहे ना, घालवणार आहे, चांगली गोष्ट. वर्णन केलं ठीक आहे, तेही मान्य आहे. पुढे हे सगळं झालं तर मला हे पाहिजे. कशा करता करायचं? तर मला अमुक गोष्ट प्राप्त झाली पाहिजे. माझी पेन्शन मला वेळेवर मिळाली पाहिजे. अजून पेन्शन ग्रँट झालेली नाही. मग काय करता तुम्ही आता? मी आता एक अनुष्ठान करणार. अनुष्ठान का बरं करणार? मला वेळेवर पेन्शन मिळाली पाहिजे. अनुष्ठान करताना लक्ष सगळं पेन्शनवर, अनुष्ठानावर लक्षच नाही. कार्य करताना कार्यावर लक्ष केव्हा असेल? जेव्हा कार्यात एकाग्रता असेल. आणि कार्यात एकाग्रता केव्हा असेल? जेव्हा तुमची फळाची आशा नसेल. तर फळाची आशा असताना 75% लक्ष फळामध्ये आहे, 25% लक्ष त्याच्यामध्ये. कारण हे काय आपण करतोय म्हणून, कृती चालू आहे ना, म्हणून तिथे लक्ष आहे. पण अंतःकरण कुठे आहे? माणसाच्यामध्ये किती प्रकारचे हात पाय अवयव दिसतात बाहेर. म्हणून हातापायाने जे आपण क्रिया करतो ना, तर क्रिया ही दृश्यमान आहे, पण अंतःकरण अदृश्य आहे. आणि अदृश्य अंतःकरणामध्ये जर परिणाम काय असेल, तर अदृश्य अंतःकरणामध्ये ही धारणा आहे. अंतःकरणामध्ये काय माहिती का? ही धारणा कशाची धारणा आहे? की अमुक एक गोष्ट प्राप्त व्हावी, ही धारणा आहे. आणि प्रभाव धारणेचा असतो बरं, काय क्रियेचा नसतो. क्रिया ही काय असते? बाह्यक्रिया ही चालत असते, पण प्रभाव धारणेचा असतो. प्रभावामध्ये नेहमी तुमच्या मनामध्ये काय तुम्ही विचार धारण केलेला आहे, कुठल्या प्रकारची तुम्ही इच्छा बाळगलेली आहे, त्याचा प्रभाव हा तुमच्यावर होत असतो. आणि मग ती एकाग्रता ढळते. कारण जेव्हा एखादं कार्य करताना तुम्ही जर अशी धारणा केली, जसं ऑफिसचं काम करताय, तर सारखा विचार काय, मला प्रमोशन मिळालं पाहिजे. आणि मग प्रमोशन का मिळत नाही, हा दुसरा विचार. मग माझा आणि माझ्या वरिष्ठाचं कुठेतरी मतभेद झाले, तिसरा विचार. वरिष्ठाचे मतभेद झाले असेल तर हे दूर कसे करावेत? त्याचा भ्रष्टाचाराने काही पैसे द्यावेत का? त्याला खुश कसं करावं का? पुढचा विचार. विचाराची श्रंखला इतकी वाढली की हातामध्ये पेन आणि समोर जे का पेपर्स आहेत त्याच्यावर जे चालू आहे लिखाणाचं, तिथली एकाग्रता ढळली. आणि असं काहीतरी चुकीची गोष्ट केली की तुम्हाला म्हणजे प्रमोशन मिळणं तर बाजूलाच राहिलं, पण असलेली सुद्धा नोकरी टिकण्याचा प्रश्न निर्माण झाला. कारण इतक्या भयंकर चुका झाल्या त्यात. असं आपल्याला पुष्कळदा पाहायला मिळतं की माणूस कार्य करत असताना जर त्याची एकाग्रता ढळली तर त्याला त्याचे फळं भोगावे लागतात. विशेषतः बँकेमध्ये कॅशियरचं काम करणारा जो माणूस असतो ना, त्याला तर चूक परवडतच नाही. त्याने जर काय कुठे चूक दुसऱ्याच माणसाला, भलत्याच माणसाला जर त्यांनी कॅश दिली, काय चेक आहे 150 रुपयाचा, आणि त्याच्यावर कोणीतरी 2 शून्य इकडे वाढवले आणि इकडे रक्कम लिहिलीच नाही, ती पाहिली नाही आणि 15,000 रुपये देऊन टाकले. नंतर संध्याकाळी जेव्हा टॅली करण्याचा झाला कार्यक्रम, तेव्हा कळालं की आपलं हे टॅली होत नाही, काहीतरी चुकीची रक्कम दिली. तेव्हा रक्कमचा आकडा वेगळा आहे, इथे अक्षरं वेगळे आहेत, आकडा वेगळा आहे, आणि कुठेतरी चूक झाली आहे.
मग त्या माणसाला शोधाशोध सुरू झाली. मग तेव्हा हे तेव्हा देताना काय चाललं बाबा नेमकं, त्याला जर विचारलं ना तर काय झालं, नाही मी विचार करत होतो म्हणे की मला वरचं वरिष्ठपद केव्हा मिळेल. त्यावेळेस विचार डोक्यात काय चालले होते की वरिष्ठपद मला केव्हा मिळेल आणि मला वरिष्ठपद का मिळत नाही, याचे काय कारण आहेत. असं करताना जास्त करन्सी नोट्स दिल्या गेले आणि मग शोधाशोध सुरू झाली त्या व्यक्तीची. असे किती उदाहरण आपल्याला देता येईल. नित्य जीवनामध्ये आपण जे काही कार्य करत असतो त्या कार्यामध्ये एकाग्रता ढळण्याचं जर काय कारण असेल तर आपण कुठेतरी अनावश्यक आपल्या ह्या आशेचा कुठली तरी आशा ठेवतो, कुठली तरी फलेच्छा ठेवतो आपण आणि त्याच्या योग्यतेच्यानुसार आचरण करतच नाही. त्याच्यापेक्षा एकाग्रतेने कार्य करणं, त्याचे काय योग्य असेल तो तुम्हाला फळ मिळेलच. म्हणजे तिसरा जो भाग आहे तो म्हणजे फलेच्छा किंवा आशा. तेव्हा आपण आता 3 गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे संताप, जो मागे घडलेल्या घटनेबद्दलचा प्रभाव जो असतो. दुसरी गोष्ट म्हणजे असलेल्या ज्या काही मालमत्ता, जी संपत्ती आप्तसुखी आहेत त्याच्यामध्ये असलेलं ममत्व. आणि तिसरी जी आहे गोष्ट ती म्हणजे आपण जे कार्य करतो त्या कार्याची जे काही फळं आहे ते फळ अमुक एका प्रकारचं अमुक एका वेळेला मिळालंच पाहिजे अशा प्रकारची आशा. ह्या 3 गोष्टीच्या कारणाने मनुष्याला हे त्याचं कर्तव्य त्याचा स्वधर्म हा पाळता येत नाही. हे सांगत असताना हे 3 गोष्टी कशा साध्य करायच्या हे याच्यात सांगितलं. ह्या श्लोकामध्ये पहिल्यांदा कारण मीमांसा केली आहे आणि त्याचा दुसरा जो भाग आहे त्याच्यावर जो उपाय सांगितला आहे. उपाय काय सांगितला आहे त्यांनी की मयी संन्यस्य, मला अर्पण कर. जे काही तू कार्य करत आहेस त्याचं जे काही फळ असेल ते कर्म आणि कर्माचं फळ हे तू मला अर्पण कर. माझ्या म्हणजे अंतर्यामी असलेला जो परमेश्वर आहे तो परमेश्वरच तुझ्याकडून कार्य करून घेतो आहे. त्याचीच प्रेरणा आहे, त्याचीच प्रकृती आहे आणि तू स्वतःही त्याचाच आहेस. खरं म्हणजे त्याच्याशिवाय वेगळं अस्तित्व नाही आहे. पण काय होतं की हे जे अज्ञान आहे ना आपलं, या अज्ञानामध्ये काय होतं की मी एक व्यक्ती आहे, जग नावाची एक वेगळी गोष्ट आहे आणि परमेश्वर नावाची एक तिसरी गोष्ट आहे. अशा 3 वेगवेगळ्या गोष्टीला आपण स्वतंत्र अस्तित्व आपण मान्य केलं त्याचं. आणि मग त्या 3 स्वतंत्र वस्तूच्या अस्तित्वामुळे काय झालं की आपल्याला असं वाटायला लागलं की जगापासून मला फायदा झाला पाहिजे आणि वेळ मिळेल तर मी परमेश्वराची सेवा करेल. परिणाम काय सांगतो, जेव्हा आपण 3 गोष्टी वेगळ्या मानल्या की नाही तेव्हा आपण 3 गोष्टीला स्वतंत्रपणे आपण त्याची ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. एक तर मी आहे, मी असल्यामुळे मला सुख पाहिजे सगळं. दुसरी गोष्ट अशी की सुख मला कुठून मिळेल, या जगापासून मिळेल. जगामधल्या वस्तूचा संचय झाला, संपत्तीचा संचय झाला की मला सुख मिळेल आणि मला जर सुख मिळालं तर मी तो परमेश्वर जे आहे ना त्याची काहीतरी सेवा करेन. अशा 3 गोष्टी मानल्या की नाही. या 3 गोष्टी मानल्यामुळे काय झालं माहिती आहे का की अर्पण करण्याची जो विषय की नाही तो विषय जो आहे ह्याला खूप शेवटची प्रायोरिटी मिळाली. आणि आधी म्हणे माझं तर होऊ दे मग मी परमेश्वराचं पाहिजे. जो मदर्पण नावाचा, समर्पण नावाचा जो भाव आहे की मला हे जे काही क्रिया मी करत, जे कर्म करत आहे, जे कर्माचं फळ आहे ते मला अर्पण कर, म्हणजे ह्या 3 गोष्टीपासून तुझी मुक्ती होईल. विधान काय केलं त्यांनी, विधान काय आहे आणि त्याचा अडचण म्हणजे त्याचे कारण मीमांसा काय आणि दोघांचा समन्वय साधण्याकरता अडचण काय येते. मूळ अडचण जी आहे ना, ही मूळ अडचण अशी आहे की आपण 3 गोष्टीला भिन्न मानलं, ही अडचण आहे बरं काय. म्हणजे मी त्याची फार सखोल मीमांसा करतो. जीव, जगत आणि ईश्वर हे 3 गोष्टी या अध्यात्मामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला त्याचं वर्णन करत करत हा अद्वैत सिद्धांत मांडलेला आहे. तर अद्वैत सिद्धांत मांडताना पहिल्यांदा द्वैत काय आहे आणि मग अद्वैत सिद्धांत मांडला आहे. तर द्वैतामध्ये काय येतं, द्वैतामध्ये जीव आणि ईश्वर हा भिन्न आहे. पुन्हा तिसरी गोष्ट आली, ही जगत नावाची गोष्ट आली, म्हणजे प्रकृती.
पुरुष प्रकृती पुरुषोत्तम. भगवद्गीता पूर्ण त्याच्याने भरलेली आहे. भगवद्गीतेचा पूर्ण सलग जो विषय आपण पाहिला तर काय पुरुष प्रकृती विषय मांडलेला आहे, पुढे पुरुषोत्तम मांडलेला आहे पुढे काय. आणि त्याच्यानंतर जीव हे तर सारखं चालू आहे. जीवात्म्याचं तर वर्णन आपण दुसऱ्या अध्यायापासूनच सुरू केलेलं आहे की जीवात्मा काय तो. आता काय मदर्पण भाव किंवा समर्पण जो काही अर्पण करण्याचा जो भाव आहे तो अर्पण करण्याकरता ती धारणा केव्हा निर्माण होईल, ती धारणा सुयोग्य ज्ञानाने होईल. आता हा जो मी नावाची जी वस्तू आहे ना, ती मी नावाची वेगळी वस्तू आहे हे मान्य केल्यामुळेच ममत्व आलेलं आहे. मी नावाची वेगळी वस्तू मानलीच जर नसती तर ममत्व आलं नसतं. मी नावाची वस्तू मानली म्हणूनच संताप निर्माण झाला आणि मी नावाची वस्तू मानली म्हणूनच आशा निर्माण झाली. जे मूळ कारण आहे ना, त्या मूळ कारणाला जर काढलं तर ते उरलेले पुढचे जे 3 कारण आहेत ते निघतील. तर मी नावाची जी वस्तू आहे ती वस्तूच मुळातून त्याची आहे, तोच त्याचा अंश आहे. म्हणजे पहिलं हे एकदा अज्ञान जर नष्ट झालं एकदा तर त्या 3 गोष्टी नष्ट होतील. म्हणून मदर्पण भाव जो आहे ना, तो मदर्पण भाव केव्हा होईल माहिती आहे का, की ज्यावेळेस मी नावाची वस्तू नष्ट होईल. यांनी एका ह्याच्यामध्ये ग्रंथातला एक श्लोक दिलेला आहे ह्या संदर्भामध्ये. द्वयाक्षरस्तु भवेन मृत्यू त्रय अक्षरम ब्रह्म शाश्वतम. बरं, ह्या संदर्भामध्ये ममेतीच भवेन मृत्युर न ममेतीच शाश्वतम. सिद्धांतात मी सांगतोय त्याप्रमाणे की 2 अक्षरांनी मम नावाचा शब्द निर्माण झाला, 2 अक्षरांनी, आणि 3 अक्षरांनी न मम असा शब्द झाला. इदम न मम, न मम आणि मम. 2 अक्षरांनी जो मम नावाचा शब्द निर्माण झाला त्याच्यातूनच मृत्यू नावाची गोष्ट निर्माण झाली. मृत्यू कशातून निर्माण झाला की मम नावाच्या गोष्टीतून मृत्यू आहे. आणि न मम असं म्हटलं की अमृत तत्व आहे. बरं का, न मम हे माझं नाही. धारणा कशाची आहे की ही गोष्ट माझी नाही आहे, अशा प्रकारची जेव्हा धारणा होते त्यावेळेस ते अमृत तत्व न मम नावाची जी गोष्ट आहे म्हणजेच हे माझं नव्हे, अशा ज्यावेळेस धारणा तुमची झाली त्यावेळेस तुम्ही कुठे पोहोचता, त्यावेळेस तुम्ही ब्रह्मतत्वाशी किंवा सनातन ब्रह्माशी एकरूप होता. आणि जेव्हा तुम्ही सनातन ब्रह्माशी एकरूप होता तेव्हा मृत्यू तुमचा स्पर्श करू शकत नाही. जेव्हा मम नावाची गोष्ट येते तेव्हा मृत्यूचा स्पर्श कसा होतो की मम म्हणजे काय, माझं, मी. आणि मी आणि माझं नावाची जी गोष्ट आहे ती सगळी प्रकृतीमध्ये आहे, ती कुठेही परब्रह्म परमेश्वरामध्ये नाही. की ममत्व जिथे आलं त्या ठिकाणी परमेश्वर तत्व येऊ शकत नाही. आणि ती प्रकृतीचे सगळे जे काही अंग आहेत म्हणजे आपला देह आणि जगत, हे सगळ्या ज्या गोष्टी प्रकृतीच्या आहेत ह्या सगळ्या प्रकृतीच्या गोष्टी ह्या मृत्यूच्या दिशेने जाणाऱ्या आहेत. म्हणून जिथे जिथे तुम्ही मम म्हणाल त्या त्या ठिकाणी तुम्ही मृत्यूच्या जवळ चाललात हे निश्चित घ्या. आणि जिथे जिथे तुम्ही न मम म्हणाल त्या त्या ठिकाणी तुम्ही परब्रह्म परमेश्वराशी एकरूप व्हाल. तेव्हा त्याच्याशी जर एकरूप व्हायचं असेल तर समर्पण भाव पाहिजे, न मम भाव पाहिजे. त्यालाच मदर्पण असं म्हटलेलं आहे. त्यालाच त्यांनी हा जो शब्द वापरला ना की मयी संन्यस्य, मेरे अर्पण के लिए, मला अर्पण करण्याकरता. म्हणजे न मम, इदम न मम. आपण जेव्हा हे ह्याच्यामध्ये आहुती देतो ना तेव्हा इदम न मम असा शब्द वापरलेला असतो. म्हणजे परमेश्वर तत्वाशी एकरूपता तिथे साध्य होऊन आपण अमरतत्वाशी एकरूप होतो. हे जेव्हा होईल ना तेव्हा त्या 3 गोष्टी दूर होतील. त्या 3 गोष्टी दूर होण्याकरता उपाय काय सांगितला तर अर्पण भाव हा उपाय. की जी वस्तू तुझी आहे ना ती तुलाच द्यायला पाहिजे ना. जो प्रामाणिक माणूस असतो की नाही त्याच्या जर असं लक्षात आलं की रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाच्या खिशातून पाकिट खाली पडलं आहे, मागून तो चालला आहे,
जो प्रामाणिक आहे तो काय म्हणेल, ते पाकिट पाहिल आणि समोरच्याला आवाज देईल, अरे तुझं पाकिट पडलं उचल घे, त्याच्यामध्ये किती रुपये आहेत काय नाही ह्याचा विचार करणार नाहीत. आणि जो अप्रामाणिक आहे तो समोर जाऊ देईल तो, आणि तो असा रस्त्याने उजव्या बाजूला वळला की आता मागे पाहू शकणार नाही, हे लक्षात घेऊन ते पाकिट हळूच उचलून तो आपल्या खिशात टाकेल. हा जो काही भाव आहे ना, हा मम आणि इदम न मम मध्ये फरक आहे. अगदी प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा जी वस्तू आपली नाही आहे ती वस्तू आपली मानणे म्हणजे ममत्व. ममत्वाचा अर्थ मी ते मुद्दाम ते पाकिटाचं उदाहरण दिलं की जी वस्तू आपली नाहीच आहे, जन्मापूर्वी आपली ती नव्हती, मृत्यूच्या नंतर ती आपली राहणार नाही, मग मध्ये आपली कशी काय राहील? विचार कर. जन्म होण्याच्या पूर्वी अमुक एक प्रकारची जी प्रॉपर्टी होती ती तुमची होती का? नव्हती. मृत्यू झाल्यानंतर तुमची ती राहणार आहे का? नाही राहणार. मध्ये काय जे 50-100 वर्ष तुम्ही जे काय राहिले तिथे माझे समजणं ह्याच्या इतकं अज्ञान अजून काय असू शकेल? या अज्ञानाने मनुष्य काय मम मम म्हणत असतो, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. ममता नष्ट होईल जेव्हा ज्ञान प्राप्त होईल की मी परमेश्वराचा आहे. मी जर कोणाचा असेल आणि माझी जर सत्ता कुठे असेल तर ती परमेश्वराशीच आहे. मुलगा हक्काने काय म्हणतो, वडील माझे आहेत. वडील असे बाहेर चालले होते आणि त्यांची खिशातून किल्ली खाली पडली अंगणामध्ये. बरं, किल्ली पडली तर तो मुलगा, लहान मुलगा 4-5 वर्षाचा, त्यांनी पाहिलं आणि त्याने ती किल्ली उचलली आणि हाक मारली बाबांना, बाबा तुमची किल्ली. ती किल्ली तिजोरीची होती, त्या तिजोरीमध्ये भरपूर पैसे होते. पण याच्या मनामध्ये निरागस, लहान मुलाला काय करणार ना. ती किल्ली बाबांनी घेतली, खिशात ठेवली आणि किल्ली तिथे पडली असते आणि एखाद्या चोराच्या हातात पडली असते तर काय झालं असतं? खिशात ठेवली आणि त्या बाळाला आपल्याजवळ घेतलं आणि थोपटलं. ह्याचं कारण काय, ते किल्ली तिथे वडिलांची होतीच होती, पण ते बाळही वडिलांचं होतं. हे बाळसुद्धा वडिलांचं होतं, तर दोघांवरही त्यांनी प्रेम केलं. लक्षात घ्या. तसे तुम्ही जे आहेत ना हे परमेश्वराचे आहात. तर तुमच्या अवतीभोवती जे काही सत्ता, मालमत्ता आणि जे काही देह आणि आप्तस्वकीय आहेत की नाही, ती किल्ली आहे. ती किल्ली त्याची आहे आणि तुम्ही त्याची आहात. पण तुमच्यामध्ये जेव्हा अप्रामाणिकता येईल, जेव्हा तुमच्यामध्ये असं वाटेल की ते वडील जाऊ द्या आणि हळूच ती किल्ली घेऊन तिजोरीतले पैसे काढू, तेव्हा समजायचे की सगळी गडबड झाली तिथे. इतकं ते सोपं गणित खरं सांगायचं कुठे. पण त्या दृष्टांताच्या माध्यमातून मी थोडं सुलभ करायचा प्रयत्न करतो की हे ममत्व, हा संताप आणि ही आशा, ह्या 3 गोष्टी जर सोडायच्या असतील तर एकमेव उपाय असाच आहे की तो उपाय असा आहे की जे काही तुम्ही कर्म करता ते कर्म करताना त्याचं जे काही फळ असेल किंवा ते कर्म दोन्ही फलासहित कर्म हे परमेश्वराला जर अर्पण केलं तर तुम्ही आशा, संताप आणि ममत्व या 3 गोष्टीपासून तुमची मुक्ती होईल आणि तुमची जी एकाग्रता होईल. मग देवपूजेमध्ये लक्ष लागेल. देवपूजेमध्ये लक्ष केव्हा लागू शकतं? ज्यावेळेस देवपूजा करत असताना हे सर्व देव, या देव ज्या घरात आहेत ते घर आणि मी स्वतः हे देवाचे आहोत. नाहीतर मी एक वेगळा आहे आणि मी देवाची पूजा करतो म्हणजे काहीतरी वेगळं करतो इतरांपेक्षा. आणि ज्या घरात मी राहतो ती संपत्ती माझी आहे, हा भाव जोपर्यंत आहे ना तोपर्यंत पूजा होणार नाही, एकाग्रता होणार नाही. तेव्हा ह्या 3 गोष्टी जेव्हा सिद्ध होतील तेव्हाच तुझं कर्तव्य हे व्यवस्थित होईल. तेव्हा ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये जे काही अर्थ सांगितला आहे की विवेकवती म्हणजे ह्या 30व्या श्लोकाचा जो अर्थ सांगितला की अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संताप रहित होऊन तू युद्ध कर, असा हा शब्दशः अर्थ असा तेवढ्या विस्ताराने तो घेतलेला आहे. तेव्हा हा आधार घेऊन पुढे भगवंताने त्याच्यावर सांगितलं आहे. आता हा विचार तर सांगितला हा मुख्य, कारण हा विचार महत्त्वाचा आहे. विचारा भगवंत हे नेहमी अर्जुनाला सांगत आलेले आहेत. पण पुढे त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट असतेच की पुष्कळ जण आपण सांगत असतो पुष्कळ वेळेला, आणि उपदेश देणारे जे संत महात्मे आहेत ना
त्यांच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की त्यांच्यामध्ये बोलण्यामध्ये नेहमी पुनरावृत्ती असते, बरं का. म्हणजे आपण आता पूर्ण भगवद्गीता वाचली किंवा आपण पुष्कळदा मोठ्या मोठ्या संतांचे प्रवचन वगैरे ऐकले, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते पुष्कळदा पुनरावृत्तीने बोलत असतात. ते ऐकणारे काही काही जे बुद्धिमान असतात ना, अतिबुद्धिमान, ते म्हणतात अरे परवा हेच सांगितलं होतं, आजही तेच सांगायला लागले. मागच्या वर्षी मी प्रवचन ऐकले त्यावेळेस हेच सांगितलं, पुन्हा पुन्हा काय सांगतात. एखादा त्याच्याहीपेक्षा धैर्यवान होता, तो पुढे जाऊन हळूच तिथे म्हणायला जाऊन तिथे त्यांचं जेव्हा प्रवचन संपलं आणि खाली उतरायला लागले, अहो महाराज म्हणे काय तुम्ही सारखं तेच ते सांगता म्हणे, सारखं तेच ते सांगता म्हणे, तुम्ही काय असं सांगता तेच ते. महाराजांनी त्याचं उत्तर काय दिलं माहिती आहे का, मी तेच ते का सांगतो, कारण तुम्ही तेच ते करता म्हणून. त्याचं उत्तर असं सांगितलं की मी इतकं सांगून पालथ्या घडावर पाणी होतं, मागच्या वर्षी मी आलो तुम्ही बसलेले होते, नंतर ह्या वर्षी मी परत आलो तुमच्यासमोर बोलताना, पण 1 वर्षात मला काहीही फरक दिसला नाही, म्हणून मला तेच ते सांगावं लागतं. म्हणजे का पुनरावृत्ती होते, तर अंतःकरणामध्ये ते ठसलं पाहिजे, ते स्वीकारता आलं पाहिजे, ते स्वीकारून आचरणात आलं पाहिजे. कारण हे मनोरंजनाचा विषय नव्हे. लोक काही वेळेला काय करतात माहिती का, प्रवचन ऐकण्याकरता का हो तुम्ही चिन्मयानंदांच्या प्रवचनाला का जाता, नाही इंग्लिश फार चांगलं आहे म्हणे त्यांचं, अतिशय चांगल्या इंग्लिशमध्ये ते बोलतात आणि म्हणून ऐकायला. म्हणजे तुम्ही भाषा ऐकायला जाता का, भाषा सौंदर्याकरता जाता का, मनोरंजनाकरता जर तुम्ही जर अध्यात्म ऐकत असाल तर आचरण कधी सुधारणार नाही. किंवा एखादी व्यक्ती फार दिसायला अतिशय तेजस्वी असते, मग त्यांचं ते तेज पाहण्याकरता म्हणून जातात, म्हणजे काय सांगतात त्याच्याकडे लक्ष नाही, ते भव्य दिव्य आहेत ते पाहण्याकरता जाते. म्हणजे काही वेळेला त्यांचं व्यक्तिमत्व पाहण्याकरता, काही वेळेला त्यांची भाषा ऐकण्याकरता, काही वेळेला आपण सगळं ऐकायला जातो हे सांगण्याकरता, किंवा आम्ही काय हो कसं काय तुम्ही यावेळेच्या कसं काय, नाही हा पूर्ण सप्ताह मी पूर्ण गेलो, सप्ताह पूर्ण केले पण काय ऐकलं नाही, तेवढं काही नाही, पण फार चांगलं बोलले, फार चांगलं बोलले एवढं नक्की, पण काय बोलले नाही ते नाही सांगता येणार. आता ते जर सांगताच नाही आलं तर आचरणात कसं येईल, म्हणून पुनरावृत्ती करतात. तर भगवंतानी ह्या ठिकाणी 31व्या श्लोकात काय सांगितलं आहे का तुम्ही, 31व्या श्लोकात असं म्हटले आहे की जे कोणी ये मानवः अनसूयन्तः ये मे मतम इदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंत अनसूयन्तः मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. ये मानवाः अनसूयन्तः श्रद्धावन्तः मे इदम मतम नित्यम अनुतिष्ठन्ति ते अपि कर्मभिः मुच्यन्ते. जे कोणी मानव दोषदृष्टीरहित आणि श्रद्धायुक्त होऊन माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात ते संपूर्ण कर्मातून मुक्त होतात. माझ्या या मताचे अनुसरण या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मी जे काय सांगितलं ना आतापर्यंत ते सांगितलेली गोष्ट जे श्रवण करतात, चिंतन करतात, त्यावर चिंतन करून तो अर्थ समजून त्याचा स्वीकार करतात आणि स्वीकार करून जे आचरणात आणतात त्यांना मुक्ती मिळते. आता माझ्या मतानुसार असं जेव्हा म्हणतात ना तेव्हा सगळा सिद्धांताचा विषय आहे, हा काही व्यक्तिगत मतमतांतराचा विषय नाही आहे. कारण मतं म्हटल्यानंतर मतांतर आलं, मतभेद आले, तर तसे मतभेद किंवा मतांतर हा विषय इथे नाही. मत हा जो शब्द वापरला आहे ना त्याचा अर्थ सिद्धांत आहे. कारण भगवंत जेव्हा सांगतात ना तेव्हा ते सिद्धांताशिवाय बोलत नाहीत, ते ज्ञानाशिवाय दुसऱ्या गोष्टी बोलत नाहीत. त्यामुळे सिद्धांत हा कसा असतो, हा सर्व काळामध्ये लागू असतो. तो असा नाही की बा अमुक एक काळ कलियुगामध्ये लागू नाही आहे किंवा सत्ययुगात लागू नाही, अशातला नाही. कुठलाही युग येऊ, कोणताही काळ येऊ, कुठलाही समाज असो, कोणताही धर्म असो, कोणताही देश असो, त्याच्यामध्ये अखंडपणे जे लागू पडतं तो सिद्धांत. आणि जो सिद्धांत आहे तेच भगवंताचं मत आहे. ते भगवंताचं मत ज्यांनी श्रवण केलं, चिंतन मंथन केलं त्याचं, आणि चिंतन मंथन करून त्याचा तो स्वीकार केला, स्वीकार करून ज्यांनी अंतःकरणपूर्ण त्याचं आचरण केलं, तर त्याला ह्या पूर्ण
कर्माच्या ह्या बंधनातून ही मुक्ती प्राप्त होईल. म्हणजे सुरुवातीच्या श्लोकामध्ये 30व्या श्लोकात काय सांगितलं की 30व्या श्लोकात सांगितलं की ह्या 3 गोष्टी तुला घातक आहेत की ज्याच्यातून तू परत बंधनात येऊ शकशील. आणि नंतर सांगितलं की हा जो विचार माझा जे स्वीकारतील त्यांना ह्या सर्व कर्मबंधनातून मुक्ती मिळेल. तेव्हा त्यांनी सांगितलेला सिद्धांत काय ह्याचं पहिल्यांदा गांभीर्याने चिंतन करणं हे आवश्यक आहे. आणि आपलं आचरण काय चालू आहे सध्या आपल्या जीवनामध्ये, आपण कुठल्या कुठल्या विक्षेपामध्ये कुठल्या कुठल्या प्रलोभनामध्ये आपण गुंतून पडलेलो आहोत, कोणत्या कोणत्या गोष्टीच्या अज्ञानामुळे आपल्यावर प्रभाव होतो आहे की जेणेकरून आपण जे आहे हे पुन्हा पुन्हा बंधनात येतो आहे. या बंधनातून जर मुक्ती करायची असेल तर भगवंताच्या मतानुसार जर चालाल तर निश्चितपणे मुक्ती आहे. त्यांनी इथे आश्वासन दिलेलं आहे की माझ्या मताच्या अनुसार जर तुमचं अनुसरण आचरण जर होईल तर हे निश्चित आहे की तुम्ही सर्व कर्मबंधनातून मुक्त व्हाल. तेव्हा त्यांचं मत काय आहे, त्यांचा सिद्धांत काय आहे, त्यांनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांताच्या गोष्टी काय आहेत याचा आपल्याला पुनरावृत्तीने चिंतन मंथन करणं आवश्यक आहे. पण तिथे पुनरावृत्ती झाली तर काही दोष नाही आहे तिथे. कारण काय की आपल्यामध्ये कळत नकळतपणे आपल्या वर्तन असेल, आपलं जे काही आसक्तीपूर्ण जे कर्म असेल त्याची पुनरावृत्ती होत असते. कारण तो स्वभाव आहे, तो मध्ये जो काही अनेक प्रकारच्या इच्छेचा समुच्चय आहे तो तुम्हाला पुनरावृत्ती करायला भाग पडत असतो. म्हणून आपल्याला सतत पुन्हा पुन्हा त्याचं सारखं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि ते चिंतन करून त्याचा स्वीकार, त्याचं आचरण करणे आणि त्या आचरणानुसार जर आपण आपलं जीवन जर जगलो तर आपल्याला सर्व कर्माच्या बंधनातून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. आणि असा जो मानव आहे ना, अशा मानवाचं वर्णन भगवंतांनी हे 31व्या श्लोकात केलेले आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या विरुद्ध सांगितलं की माझ्या ह्या मताच्या विरुद्ध जे वागतील ए त्वेत अभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्वज्ञान विमूढास्तान विद्धी नष्टान चेतसः. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोपण करीत माझ्या या मताला अनुसरून आचरण करीत नाहीत त्या मूढांना संपूर्ण ज्ञानाच्या बाबतीत मोहित झालेले आहेत असे समज आणि ते पुन्हा एकदा बंधनात येऊन पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये ते भ्रमण करत राहणार हे निश्चित आहे. म्हणजे जशी पहिला 31वा श्लोक जो सांगितला त्याच्या विपरीत जो 32वा श्लोक काय सांगितला की लोक काय करतात, आपल्या बुद्धीचा वापर करतात, तर्क करत असतात. कोणते एक गोष्ट म्हणजे एखाद्यामध्ये जर काही चांगल्या प्रकारची गोष्ट असेल, काही एखादा गुण असेल, त्याच्यामध्ये काही कौशल्य असेल, काही ज्ञानाचं काही अधिष्ठान असेल, तर काही बुद्धिमान लोकांना अशी नेहमी एक सवय असते की चांगल्या गोष्टीमध्ये खोट कशी काढायची. कुठल्याही म्हणजे त्याचं कौशल्य चांगला गायक आहे काय, पण त्या गायकाचं काहीतरी एक दोष काढायचा की तो गायक चांगला आहे पण स्वभाव चांगला नाही, त्याचा स्वभावाविषयच नाही आहे. त्या माणसाचा स्वभाव कसा आहे तुम्हाला कोण विचारलं आहे? तिथे येऊन बसलेत, गायन केलं, त्यांनी गायन ऐकलं, पण बुद्धी कशी चालते की त्याच्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये काय दोष आहेत. आता भगवान श्रीकृष्णाने एवढं सगळं सांगितलं तर त्याही काळामध्ये कदाचित भगवान श्रीकृष्णाच्या काळातसुद्धा आणि आजच्याही काळामध्ये असे काही विद्वान आणि बुद्धिमान लोक आहेत की एवढे सगळे सिद्धांत सांगितल्यानंतर आपल्या बुद्धीचा वापर ते कसे करतील तर त्याच्यामध्ये दोष पाहतील. ते एवढे सिद्धांत तुमच्या मुक्तीकरता सांगितलेत, तो तर मुक्त पुरुष आहे, पण तुमची ह्या सगळ्या बंधनातून मुक्ती व्हावी ह्याच्याकरता सांगितले असताना सुद्धा काही लोक काय म्हणतात, अहो ती भगवद्गीता घेण्याचं तुमचं वय आहे का, आता अजून पुष्कळ आयुष्य आहे, म्हातारपणे रिकामपण झालं तेव्हा तुम्ही वाचा. भगवान श्रीकृष्णाला काय जातं सांगायला, आपल्या मागे काय कमी उद्योग आहेत का. झालं, सुरू झालं यांचं बोलणं. आणि मग ह्याच्यामध्ये हळूहळू नकळतपणे ते भगवान श्रीकृष्णाच्या मताच्या विरुद्ध सांगायला सुरुवात केली. आता संख्या काही कमी नाही ह्या लोकांची. आपण आता जर पाहिलं ना, समाजामध्ये जर पाहिलं तर एकापेक्षा एक बुद्धिसागर आहेत. काय
की त्याने म्हणजे एवढं काही त्या म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन, समाजवाद आणि हे सगळे विचार मांडताना त्याने आपला समाजवाद मांडला की नाही माहिती नाही, पण दुसऱ्याच्या क्षेत्रात लुडबुड मात्र केली की ज्याचं त्यांना अज्ञान आहे. ज्या क्षेत्राचं 1% ज्ञान नाही आहे त्याच्यावर त्यांनी भाष्य मात्र भरपूर केलेले आहेत. हे काही आडलं होतं का श्रीकृष्णाला हे सगळं सांगायचं? आणि स्वतःचे आचरण बघा त्याचं, त्यांनी काय केलं सगळे उद्योग ते. आणि इथे आम्हाला अनासक्त व्हायला सांगतो सुरू, म्हणजे इतके तर्क ते सांगायला सुरू करतील की भल्या भल्या माणसाचा बुद्धिभेद करतील. ते म्हणतील नाही खरं आहे, यांच्याही बोलण्यात काहीतरी विचार करण्यासारखं. म्हणजे विचारात चांगला अभ्यास करत होता, भगवद्गीतेचा अभ्यास करून सन्मार्गाला लागला होता, पण असे बुद्धीचे सागर काही असतात की ते त्या श्रीकृष्णाच्या मताच्या विरुद्ध आपलं सांगायला सुरू करतात. म्हणजे केवळ त्याच काळामध्ये कंस आणि रावण होते असं समजायचं कारण नाही आहे. आताही त्या वृत्तीच्या लोकांची काही कमी नाही आहे. आसुरी वृत्तीचं पीक सगळीकडे अगदी माजलेलं आहे, अगदी काही प्रश्न नाही. त्यामुळे भगवंतांनी सावध काय केलं कोणाला? ते म्हणाले ते नष्ट होतील, पण तुम्हीच सावधान राहा, तुम्ही सत्संगती ठेवा. आणि दुसंगतीला आमंत्रण द्यायची गरज नाही. तुम्ही सहजच रस्त्यावरून चालले तर दुसंगती तुम्हाला चिकटेल आणि ते विपरीत गोष्टी सांगायला सुरू करतील. त्यामुळे त्या लोकांपासून तुम्ही सावधान राहा, कारण त्यांचा नाश होणार आहे, त्यांचा नाश निश्चित होणार आहे. हे सांगावं लागलं ना, एक श्लोक खर्च करावा लागला त्याकरता. त्याचं भगवद्गीतेमधले 700 श्लोक हे एक मौल्यवान श्लोक आहेत खरं म्हणजे, की माझ्या मताच्या अनुसार जो ऐकत नाही त्याचा नाश होईल. खरं म्हणजे हे सांगायची गरज नव्हती काय, पण सांगावं लागलं, कारण नुसतं असं म्हणून चालत नाही. बघा तुम्ही भगवद्गीतेमध्ये अशी श्लोकाची त्याची श्रंखला आहे की जेव्हा एक विधान केलं तेव्हा दुसरं विधान करण्याची गरज आहे. एक विधान काय केलं की माझ्या मताच्या अनुसार जो वागेल तो मुक्त होईल, हे झालं एक वाक्य. दुसरं वाक्य, माझ्या मताच्या अनुसार जो वागणार नाही तो नष्ट होईल. म्हणून दुसरं वाक्य का सांगितलं? गरज आहे म्हणून. त्याची गरज आहे, कारण तुम्ही आता ह्या 4 भिंतीत आहात ना, तोपर्यंत ठीक आहे. 4 भिंतीच्या बाहेर पडून तुम्ही आणखीन एक 5-25 माणसाला भेटा आणि बोला, तुम्हाला आपोआपच हा अनुभव येईल. काही गरज नाही आमंत्रण द्यायची, आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना बोलवण्याची, आमंत्रण द्यायची काहीही गरज नाही. आपोआप लोक येतील आणि म्हणतील की काय हो तुम्ही सकाळी कुठे गेले होते? नाही, भगवद्गीतेचं प्रवचन ऐकायला गेलो. काय आवश्यकता आहे? आता ह्या वयात काय ऐकायची गरज आहे का? आता हे तरुण पोरं येऊन बसले इथे काय, आता काय तुम्हाला भगवद्गीतेची काय गरज होती? असे सांगणारे माणसं भेटतील काय? विपरीत मताच्या लोकांची संख्या अपरिमित आहे. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा, आणि त्यांच्यापासून सावध राहून तुम्ही भगवंताच्या मताच्या अनुसार आचरण करा, तर तुमची मुक्ती ही सुनिश्चित आहे. अशा प्रकारचे म्हणजे हे मत अतिशय दृढतेने सांगण्याकरता म्हणून हा 32वा श्लोक त्यांनी सांगितला. आणि त्याच्यानंतर स्वाभाविक कर्माच्या क्रियेत प्रकृतीची प्रबलता कशी असते, की एखाद्या स्वभावाच्या अनुसार आचरण कसं करत असताना प्रकृती कार्य करते, ही गोष्ट जी आहे ही गोष्ट त्यांनी सांगितली आहे. ते आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.